तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत करत आहे आपल्या आजच्या व्लॉग मध्ये। आज आहे 21 जुलै 2025 वार सोमवार आणि आपण आलेलो आहोत आता इंद्रायणी नगर मध्ये। तर सकाळचे 10 वाजलेले आहेत मित्रांनो। सकाळी घरून येताना आपल्याला थोडा उशीर झाला आणि ट्रॅफिक पण खूप होतं मोशी चौकामध्ये, कारण की आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीला आली होती आणि संत तुकाराम महाराजांची पण पालखी आळंदीला आली होती। तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूकडे प्रस्थान होते आज, त्याच्यामुळं मोशीमध्ये पूर्ण जाम होतं। तर आपल्याला थोडा यायला उशीर झाला मित्रांनो। तर मित्रांनो, आपली पहिली ट्रिप कंप्लीट झालेली 132 रुपयाची आणि ती आपण इंद्रायणीमध्ये सोडली होती। तर आपल्याला 129 रुपये भेटलेले आहेत, कारण त्याने उबेरने 3 रुपये कस्टमरचे इन्शुरन्स म्हणून कट केलेले आहेत। तर ते कस्टमरनीच पे केले। आतापर्यंत ओला घेत होतं, आता ओलानी बंद केलं आणि आता उबेरने चालू केलं आहे। हे ओला उबेरचे अवैध धंदे चालूच आहेत, कस्टमर लुटण्याचे, कधी आम्हाला लुटण्याचे। तर मित्रांनो, आपण इंद्रायणनगर मधून विमाननगर माडा कॉलनीला आलतो 238 रुपयाची बुकिंग घेऊन। तर 14 किलोमीटर, 13-14 किलोमीटर होती ती। तर बिल बरोबर दिलेलं आहे आणि निघाल्यानंतर भोसरीमध्ये खूप ट्रॅफिक दाखवत होतं, जे की आपल्या दिघीमध्ये कॉर्नर आहे वड्यापाशी, तर तिथं ट्रॅफिक खूप दाखवत होतं। एक 10 मिनिट तिथं ट्रॅफिक दाखवत होतं। मी टाकली मग मधून दिघी मार्गे, भोसरीमधून दिघी रोड आहे त्या मार्गे टाकली मधून आणि 10 मिनिट आपले वाचले। तर तिथं थोडासा रस्ता खराब आहे, परंतु लवकर गेलो तिथून आणि इकडं ट्रॅफिक असल्यामुळे अजून आपल्याला वेळ लागला असता, त्याच्यामुळे बरं झालं आपण तिकडून टाकली गाडी। तर असे शॉर्टकट रस्ते माहीत असले तर फायदा होतो। तर ती बुकिंग सोडताना दिघीमध्ये टपरी दिसली, तर टपरीवर मॅडमने थांबवलं। तर आजकाल महिलांचं खूप प्रमाण झालं आहे की सिगरेट ओढणे, दारू पिणे। तर आपल्याला कोणाची जीवनाची घेणं देणं नाही कोणाच्या। तर कस्टमरने सिगरेटचं एक पाकिट घेतलं पूर्ण आणि सिगरेट पेणार होती गाडीत, पण मॅडमने म्हटलं गाडीत पिऊ नका, कारण की गाडीमध्ये गॅस आहे आपल्या। तर मॅडम काही पिली नाही। वाटलंच म्हटलं 5 मिनिट थांबतो मी, नाही म्हटली चला मला उशीर झालेला आहे। तिने अगोदरच 100-200 मीटर अगोदरच सोडायला सांगितलं, मला ड्रॉप करायला सांगितलं, कारण तिला तलप झाली सिगरेटची। त्यामुळे ती अगोदरच उतरली 200 मीटर, तिला तिथं सोडलं आणि तिथून आपल्याला लगेच बुकिंग वाटली मित्रांनो UNIT पार्क खराडीची। तर ती 126 रुपयाची झाली। तर ती कस्टमरला आता इथं सोडलेलं आहे आपण UNIT पार्कला। आता UNIT पार्कला आहोत आपण मित्रांनो। 500 रुपयाच्या आसपास आपलं अर्निंग झालेले आहे। 3 बुकिंग आपण उबेरलाच कम्प्लीट केलेलं आहे, ओलाला काय आज वाढली नाही बुकिंग अजून। तर पाहूया आता UNIT पार्क कशी आहे, तिथं काय वाजणार नाही, त्यामुळे मी एकतर पुण्यात येत नाही। आपल्याला बिझनेस करायचा असेल तर यावं लागणार, कारण की ट्रॉफिक खूप राहतं आणि धंदा पण खूप कमी होतो। त्यामुळे पाहूया आता आपण पिंपरी चिंचवड साईडची बुकिंग जर वाजली तर ठीक आहे, नाही तर आपण लोकल पण बिझनेस करूया आणि बसून चालणार नाही। ठीक आहे, पाहूया आपल्याला कुठली बुकिंग वाजते। तर मित्रांनो, आपण खराडी UNIT पार्क होऊन आलो आहोत आता मोमोदवाडीमध्ये। तर 270 रुपयाची बुकिंग वाढली होती आपल्याला 13 किलोमीटर आणि 40 मिनिट दाखवलं। तर आपण आहोत आता मोहम्मदवाडी रोडला। तर मोहम्मदवाडीमध्ये आता काही वाजत नाही मित्रांनो, 1 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे आपण कधी पुण्यात येत नाहीत, कारण की इकडं आलं की बुकिंग वाजत नाही आणि कुठलं वाजन ही गॅरंटी नाही आणि किती ट्रॅफिक लागेल याची पण गॅरंटी नाही। तर थोडासा पाऊस चालू आहे मित्रांनो, तर पाहू आता वाजते का। तर लोकल बुकिंग वाजत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण मोहम्मदवाडीहून स्वारगेटला आमचं 114 रुपयाची बुकिंग घेऊन उबेरला। तर कस्टमर भेटले, मराठी होते, मला हिंदीत बोलू लागले। मला हिंदीत बोलल्यानंतर मला समजलं नाही थोडं अगोदर, नंतर त्यांच्या मिसेस पण होत्या, त्या मिसेस म्हटल्या आहे, त्यांनी महाराजांचा गण लावला, तर मी हिंदी बोलतो त्यांना। मग ते मराठी बोलायले, ते म्हणजे आम्हाला सवय आली हिंदी बोलायची, की मुंबईला राहत आहेत ते। तर मुंबईला सगळे रिक्षावाले मला हिंदीतच बोलतात, मराठी असो किंवा काय असो। म्हटलं ठीक आहे, इकडे अजून तर पुण्यात नाही म्हटलं, पण कालांतरे होऊ शकतं,
जर मुंबई सारखं इथं पण राजकारण झालं तर 100% होईल म्हटलं. पण सध्या तरी मराठी माणूस मुंबईत जिवंत आहे म्हटलं अजून, आणि मुंबई सारखं नाही. तर ठीक आहे, आपण तिथं आलो स्वारगेटला, आणि स्वारगेटहून टिळक रोडला आलो. टिळक रोडहून आपल्याला बुकिंग वाढली डायरेक्ट बोपुडीची. बोपुडी तिथं आय टी पार्क आहे. तर बोपुडी आय टी पार्कला आलो आपण मित्रांनो 167 रुपयाची बुकिंग घेऊन. आणि तिथं ड्रॉप सोडला मॅडमचा, आणि मॅडम म्हटलं आता गॅस भरून घ्यावा म्हणून बोपुडीहून दापोडीला आलो आपण. तर आता दापोडीमध्ये आहे गॅस पंपावर. तर आता गॅस भरून बघूया. आता 7 बुकिंग झाल्यात, अजून 13 बुकिंग झाल्यात. इन्सेंटिव्ह भेटेल, आणि 1000 रुपये आपले कम्प्लीट झालेले आहेत 7 मध्ये. तर इकडं पिंपरी चिंचवडला असतो तर 10च्या पुढं बुकिंग झाले असते आपल्या. अर्निंग पण असेच असतात, झालं असतं, पण चान्सेस जास्त असतात आपल्याला की बोनस भेटेल म्हणून. पण पाहू आता. आपण आहे गॅस पंपावर, गॅस भरून आपण लोकल मारायचा प्रयत्न करूया. आता पुण्यात जात नाही, पुण्यात गेले की आता वाट लागते इथून पुढं ट्रॅफिक आणि पाऊस. ठीक आहे, पाहूया गॅस भरून कुठली बुकिंग वाटते. तर मित्रांनो, आपण दापोडीमध्ये गॅस भरला आणि 40 रुपयाची लोकल बुकिंग घेतली. जागेवर पिकअप होतं, म्हटलं चला अजून एक ट्रिप कम्प्लीट होईल आपली उबेरची म्हणून एक 40 रुपयाची उबेरला बुकिंग घेतली. आणि तिथून आपल्याला वाढली ज्युपिटर हॉस्पिटलची बाणेरची 102 रुपयाची 6 किलोमीटरला. तर ठीक आहे, आपल्या 9 ट्रिप कम्प्लीट झालेल्या आहेत मित्रांनो. आता वाढलेले आहेत 4:30. तर मला वाटत नाही की आपल्या बुकिंग कम्प्लीट होतील, आणि जास्तीत जास्त अर्निंग करण्याचा प्रयत्न करू आता ओला आणि उबेरला. तर ठीक आहे, पाहू आपल्याला कसं बुकिंग वाटते. तर मित्रांनो, आपण ज्युपिटर हॉस्पिटल 6 किलोमीटरची बुकिंग आणली भुजबळ चौकापाशी वाकडच्या. ओलाला 100 रुपये झाले ते, आणि लगेच आपल्याला 1 किलोमीटरची बुकिंग वाढली. जागेवर पिकअप होतं, आणि 1 किलोमीटरला दाखवलं 46 प्लस 30 रुपये, टिप 30 रुपये. तर मला वाटतं होते कोणी घेत नव्हते ना, मी घेतलं. आणि 1 किलोमीटर सोडायचं होतं मित्रांनो, 1 किलोमीटर सोडलं. आणि आता आपण आहोत 76 रुपयाची ती 1 किलोमीटरची बुकिंग झाली ओलाची. आणि 176 रुपये 2 ट्रिपमध्ये 176 रुपये ओला झाले आहेत. आणि उबेरचं काय टार्गेट आपलं पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे आपण पुण्यात गेलो, त्याच्यामुळे टार्गेट आपलं कम्प्लीट होत नाही. नाहीतर पिंपरी चिंचवडला असतो तर आपलं टार्गेट पूर्ण झालं असतं मित्रांनो 20 बुकिंगचं. तर पाहू आता आपल्याला कुठली बुकिंग वाटते, आणि आपण जास्तीत जास्त आता अर्निंग करण्याचा प्रयत्न करूया, ते पिंपरी चिंचवडमध्ये ओनली. तर पाहू आता. आपण आहोत भुजबळ चौकापाशीच जवळ. तर पाहू कुठली बुकिंग वाजते. तर मित्रांनो, मुंबईमध्ये अवैध वाहतूक चालूच होती. टू व्हीलरची अवैध वाहतूक चालूच होती. तर मित्रांनो, आपण आजची न्यूज पाहिली असेल की मुंबईमध्ये टू व्हीलर बाईक टॅक्सी चालूच होती रॅपिडोची, आणि त्यांच्यावर आज कारवाई झालेली आहे. तर जे संचालक आहेत त्यांच्यावर पण केस झालेली आहे, आणि जी कंपनी आहे रॅपिडो टू व्हीलर बाईक टॅक्सी त्याच्यावर पण केस झालेली आहे मित्रांनो. तर बरं झालं केस झालेली. आता परत टॅक्सी उबर टॅक्सी येऊ नये, नाहीतर रिक्षावाल्यांचे पार वांदे आणि कॅबवाल्यांचे पण वांदे होणार आहेत. अरे आधीच धंदा आवडलेला नाहीये, वरून परमिट अजून चालूच आहेत गाड्यांचे, वरून गाड्या अजून येतच आहेत. ऑटो रिक्षा असो कॅब असो, वर ते अजून येतच आहेत लोक, आणि धंदा उरलेला नाही. तर तिथून अजून टू व्हीलर चालू जर झाली तर पूर्ण रिक्षा मारी उपासमारीची वेळ येणार आहे सर्वांवर. त्यामुळे उबेर टॅक्सी बंद झालीच पाहिजे. आणि त्यांच्यावर आज केस पण झालेली आहे, तर कंपनीवर पण केस झालेली आहे. तर पाहू शकतो आपण की आता पुण्यामध्ये असं होऊ नये, आणि मुंबई पण मध्ये असं होऊ नये, कारण की मुंबईमध्ये पण खूप रिक्षा आणि पुण्यात पण खूप रिक्षा झालेल्या आहेत. तर सगळीकडेच खूप कंडिशन बेकार आहे. तर आजच तुम्ही पाहिलं तर आजच लोकल धंदा करतोय मी, फक्त 50, 70, 100 जसे बुकिंग येतील तशा बुकिंग मारतोय. पुण्यात पण गेलो, कारण की इकडं पण बुकिंग नाही येत आज जास्त. तर काही काहींना वाजत आहे जास्त, ज्यांना वाजत आहे त्यांनाच वाजत आहे, ज्यांना वाजत नाही त्यांना बिलकुलच वाजत नाही. त्याच्यामुळं पाहू, चांगला अर्निंग करण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी गॅस टाकून 1,500 पर्यंत होतील असा बिझनेस करूया आपण. तर पाहू आपल्याला आता कुठली बुकिंग असेल.
आपल्याला फिनिक्स मॉल पासून आपल्याला वाढली परत पिंपळे सौदागरची, ती झाली 110 रुपये. आणि पिंपळे सौदागर लगेच पिंपळेची वाढली, ती झाली 86 रुपये. आणि तिथून आपण आता बर्ड व्हॅलीला आलेलो आहोत, 120 रुपयाची बुकिंग घेऊन उबेरला. तर मित्रांनो, ओला सगळ्यांचं अपडेट झालेलं आहे. माझं तर झालेलं आहे, मला वाटतं सर्वांचं झालं असावं, कारण की 1-2 जणांचे कॉल आलते मला की अपडेट झालंय का दादा, म्हणलं झालेलं आहे. तर बरोबर आहे, सर्वांचं ओला अपडेट झालेलं आहे. पण आता बिल मला वाटतं थोडं बरोबर दाखवत आहे. काय काय बुकिंगला लोकलला टिप देत आहे 20 रुपये 30 रुपये. तर चांगलं झालंय. तर ओला बिल योग्य दाखवतंय असं मला वाटतंय, आता तरी वाटतंय. आता तर संध्याकाळचा टाइम आहे जरा, त्याच्यामुळं दाखवत बी असेल. तर पाहू आपण आपल्याला बर्ड व्हॅली पासून कुठली बुकिंग वाजते आणि उद्या ओला काय रेट देत आहे. आता तर चांगलंच देत आहे. तर मित्रांनो, आपण डिमांड पाशी आलतो, रिव्हर रेसिडेन्सी पाशी लोकल बुकिंग घेत, 2 लोकल बुकिंग घेत 140 रुपये झाले 2 बुकिंगचे. आणि आपण आता घरापाशी आलेलो आहोत. आता वाढले संध्याकाळचे 7:30 आणि आपण आता कुठं जाणार नाही. आता झाले आपले 1850 रुपये आणि आपण जाऊ घरी. 300चा गॅस भरला होता आणि किती राहिले बघा आता शिल्लक. तुम्ही कमेंट मध्ये सांगा किती राहिले शिल्लक. तर चॅनल नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करा मित्रांनो. आपल्या मित्रांमध्ये सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो. म्हणजे नवीन रिक्षावाले कसा बिझनेस करावा लोकल मध्ये. आणि आज पुण्यात पण गेलो, पुण्यात गेल्यामुळे आपली जरा वाट लागली, कारण की तिकडे होतं ट्रॅफिक आणि बुकिंग पण कमी, त्याच्यामुळे झाले अर्निंग कमी. तरी चांगलं झालं. तिथून 1850 रुपये झाले आपले तिथून पुढं. आणि ओला आता अपडेट झालेला आहे, आता सगळ्यांचाच अपडेट झालेला असावा. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शिवरात्री.